अक्कलकोटमध्ये बसप्पा नावाचा एक सामान्य शेतकरी राहत होता। तो काही फार श्रीमंत नव्हता, पण त्याच्या मनामध्ये मात्र देवाबद्दलची निस्सीम भक्ती होती। रोज सकाळी उठल्यानंतर कितीही काम असू दे, पोटात अन्न असू दे किंवा नसू दे, पण तो अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचा। त्यावर त्याला गावकरी म्हणायचे की अरे तू काही वेडा आहेस का? पोटात अन्न नाहीये, घरात धान्य नाहीये आणि देवदर्शनाला काय निघतोयस? देवदर्शन करून काय तुझं पोट भरतं का? त्यावर बसप्पा नम्रपणे म्हणाला, ठीक आहे, पोटात अन्न नसेल, पोट रिकामं असेल, पण मनात मात्र स्वामी समर्थांची भक्ती आहे आणि त्याने माझं मन भरलेलं आहे। एक दिवशी असंच गावात दुष्काळ पडला, शेतं उघडी पडली, धान्य संपलं। बसप्पाच्या घरी सुद्धा खायला काहीच नव्हतं। मुलं रडायला लागली, पण तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी बसप्पा स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला गेला। त्याचा चेहरा पाहून स्वामींनी त्याला विचारलं की काय रे बसप्पा, असा उदास दिसतोयस, काय झालं? त्यावर बसप्पा म्हणाला, घरात खायला काहीच नाही, पण मला त्याचं दुःख नाही। तुम्हाला भेटण्यासाठी काही अडथळा तर निर्माण होणार नाही ना, याचीच काळजी करतोय। त्यावर स्वामी हसत त्याला म्हणाले, अरे बसप्पा, घरी जा, बघ तुझं घर आता कधीच रिकामं नसेल। तो घरी गेला आणि जाऊन बघतो तर काय, धान्याची कोठारं भरून गेलेली। कुणी ठेवलं, कधी ठेवलं, काहीच माहिती नाही। मुलं सुद्धा खूप खुश झाली। म्हणून तर ना, देवावरती, स्वामींवरती विश्वास ठेवला तर तो सुद्धा आपला अन्नदाता होतो। बसप्पाची हीच कथा सांगितली जाते की भक्तीवरती विश्वास ठेवा, स्वामी सगळं सांभाळून घेतील। श्री स्वामी समर्थ।